हॅलो चिल्ड्रन्स, हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला तर आपण आज काय पाहणार आहोत? काइंड ऑफ सेंटेन्सेस. काइंड ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार किती आहेत? 4. कोणते कोणते? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि ऍसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. हे आज 4 सेंटेन्सेस, हे वाक्यांचे प्रकार आपण आज पाहणार आहोत. आता पहा, वाक्यांचे प्रकार पाहण्याची काय गरज आहे आपल्याला? वाक्यांचे प्रकार का शिकण्याची गरज आहे आपल्याला? आपण जी भाषा बोलतो त्यामध्ये वेगवेगळ्या सेंटेन्सचा यूज होत असतो. मराठी असो किंवा इंग्लिश असो, जी कोणती आपण भाषा बोलतो त्यामध्ये वेगवेगळ्या सेंटेन्सचा यूज होत असतो. सर्वप्रथम काय झालं? लेटर्सचा शोध लागला. हे लेटर्स ए, बी, सी, डी हे काय आहेत? लेटर्स. याचा शोध लागला. अगोदर लेटर्सचा शोध लागला, मग नंतर लेटर्स पासून काय बनतात? लेटर्स पासून वर्ड बनले, वर्ड्स पासून सेंटेन्सेस बनले आणि सेंटेन्सेस मिळून एक पूर्ण पॅरेग्राफ तयार झाला. असे अनेक पॅरेग्राफ मिळून संवाद तयार होतो. तर आपण संवाद साधत असताना, एकमेकांशी बोलत असताना, एकमेकांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा संवाद साधतो. संवाद साधता येत नाही आपल्याला. एकमेकांशी बोलत असताना सेंटेन्सेस बोलावे लागतात आणि ते अनेक सेंटेन्सेस मिळून आपला संवाद तयार होतो. तर आपण संवाद साधत असताना वेगवेगळ्या सेंटेन्सचा वापर करत असतो. आपण एकाच प्रकारचे सेंटेन्स बोलतो का? आपण एकाच प्रकारचे सेंटेन्स बोलतो का संवाद साधत असताना? नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस बोलतो. कसे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बोलतो, एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, असेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, परत काय? इम्पेरेटिव्ह निगेटिव्ह, अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आपण बोलत असतो. आता पहा, इथे एक पॅरेग्राफ मी तयार केला आहे. तो कसा वाचते मी पहा. अरे बाप रे, किती मोठा साप, इथे काय करतोस, तुला काय हवं आहे, प्लीज मला तुझी पेन दे, प्लीज मला डिस्टर्ब करू नको. आपण असं बोलतो का बोलते वेळेस? आता इथे पहा, मी लिहून दाखवते तुम्हाला. अरे बाप रे. आता हे पहा, एकमेकांशी निगडीत नाहीये सेंटेन्सेस, वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत. इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस दिले आहेत. तर याला मी तुम्हाला सहज वाचून दाखवते, म्हणजे त्याला प्रश्नार्थी आहे असं भासवणार नाही, ते एक्सक्लेमेटरी आहे असं न भासवता सरळ सरळ एकदम वाचून दाखवते. अरे बाप रे, किती मोठा साप, तू इथे काय करतोस, तुला काय हवे आहे, प्लीज मला तुझी पेन दे, प्लीज मला डिस्टर्ब करू नको. असं म्हणतो का आपण? नाही. आपण काय म्हणतो? अरे बापरे, किती मोठा साप. आता आपण कोणाला काही विचारत असू, तू इथे काय करतोयस, तुला काय हवं आहे, प्लीज मला तुझी पेन दे ना, प्लीज मला डिस्टर्ब करू नका. अशा प्रकारे आपण सेंटेन्स मध्ये वेगवेगळे भाव आणतो. मी याच्या अगोदर तुम्हाला कसं वाचून दाखवलं? भाव न आणता. तिथे काहीच असेरेटिव्हचा, इंट्रोगेटिव्हचा कोणताच भाव नव्हता. तेव्हा काय, मग ते सेंटेन्स आपण ओळखू शकतो का? नाही ओळखू शकत. असे बोलत असताना आपण एकसारखे बोलत नाही, त्यात चढ उतार करतो, प्रश्न विचारल्यासारखे बोलतो, उद्गार काढल्यासारखे बोलतो.
यामुळे आपल्याला काय होते, कोणत्या वाक्यामध्ये कोणता भाव दडलेला आहे हे समजते. कोणता माणूस कोणत्या भावनेने बोलत आहे, तो काय बोलत आहे, त्याचे म्हणणे तरी काय आहे हे त्याच्या उच्चारावरून कळते. तर प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे त्याचा त्यातला भाव कळावा म्हणून वाक्यांची निर्मिती केली असावी. तर आता आपण इथे पाहणार आहोत काइंड ऑफ सेंटेन्सेस. काइंड ऑफ सेंटेन्सेस त्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये आता आपण पहिला प्रकार पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता ही मी बाकीची मोडून टाकते. ह्या तिन्हीपैकी या चारीपैकी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता हे पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स यामध्ये काय असते, कोणते कोणते वाक्य बनतात. कमांड. कमांड म्हणजे काय, आज्ञा. या वाक्यामध्ये आज्ञा केली जाते. परत आणखी काय, ऍडवाइस. ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला. ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला. आणखीन काय, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती. विनंती केली जाते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणखीन काय, प्रोपोजल. प्रोपोजल म्हणजे प्रस्ताव ठेवला जातो. प्रोपोजल म्हणजे काय, प्रस्ताव ठेवला जातो आपल्या समोर. आणखीन काय, ऑर्डर. ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय, आपल्यावरती हुकूम गाजवला जातो, हुकूम केला जातो, ऑर्डर केली जाते आपल्याला. आणखीन काय, सजेशन. सुचवलं जातं आपल्याला, सूचना दिली जाते. सजेशन म्हणजे काय, सूचना. आपल्याला सुचवलं जातं, सूचना दिली जाते. आणखीन काय, प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे काय, मनाई करणे. प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे काय, मनाई करणे. मनाई करणे, नकार देणे. प्रोहिबिशन म्हणजे नकार देणे किंवा मनाई करणे. या सर्व गोष्टी सांगण्यासाठी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा यूज करतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये या सर्व गोष्टी येतात. परत काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे काय, आता हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे वर्ड आणि याचे अर्थ, तर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. हे कसे येतात वाक्यामध्ये, सेंटेन्स मध्ये, या सर्वांचा कसा यूज होतो हे आपण पुढे पाहणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घ्या. मी याला आता पुसते. आणखीन आपण पुढे आता पाहणार आहोत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे 3 प्रकार बनतात. कसे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स 3 प्रकारे बनते. त्यांची सुरुवात क्रियापदाने होते. त्यांची सुरुवात क्रियापदाने होते. हे मी पुसते आता. त्यांची सुरुवात क्रियापदाने होते, V1 पासून होते. त्याची सुरुवात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात V1 पासून होते. त्याचं सूत्र काय, V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस अदर वर्ड. ठीक आहे. आणखीन काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात आणखी कशाने होते, डू नॉट किंवा डोंट ने होते. डू नॉट किंवा डोंट. डू नॉटचं हे काय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. डोंट. डू नॉट किंवा डोंट ने होते. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर डू नॉट किंवा डोंट ने सुरुवात होते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा काय, करता सहसा यू असतो. इथे पहा, आता जेव्हा सेंटेन्स V1 ने सुरुवात होते, जसे की रन फास्ट. रन फास्ट हे काय, V1 आहे, क्रियापद आहे. मग वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते. मग याचा सब्जेक्ट कुठं आहे, याचा सब्जेक्ट गुपित असतो. याचा सब्जेक्ट सहसा काय असतो, यू असतो. नेहमी यूच असतो. सहसा जास्तीत जास्त वेळेस यू असतो याचा सब्जेक्ट, आणि तो नेहमी गुपित असतो. रन फास्ट असे असतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. परत काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात लेटने होते. आणखीन काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात लेटने होते.
फॉर एक्झाम्पल काय, लेटस प्ले, चला आपण पळू. लेटस रन, लेटस प्ले, चला आपण खेळू. लेटस रन, चला आपण पळू. अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात लेटने पण होते. परत काय झाले, असे 3 प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होते. कशाने, V1 ने, डू नॉट, डोंट ने आणि लेटने. अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनतात. चला आता आपण सेंटेन्सेस पाहू, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आपण आधी कशाचे सेंटेन्सेस पाहणार आहोत, कमांड. कमांड म्हणजे काय, आज्ञा. कमांड म्हणजे आज्ञा. तर आधी आपण सुरुवातीला कमांडचे सेंटेन्सेस पाहू. आता कमांड, फॉर एक्झाम्पल काय, आता स्टॉप. स्टॉप हे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. स्टॉप म्हणजे काय, थांबा. एकच वर्ड सुद्धा काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असू शकतो. स्टॉप म्हणजे काय, थांबा, हे पण एक सेंटेन्सेसच आहे. परत आणखीन काय, कम. कम म्हणजे काय, ये. गो म्हणजे काय, जा. गो म्हणजे काय, जा. आणखीन काय, रन. रन म्हणजे पळा. आणखीन काय, असे बरेचसे शब्द आहेत ज्यामुळे काय हे सेंटेन्सेस तयार होतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता याला आपण थोडस वाढवू. रन फास्ट. रन फास्ट. कम हिअर. कम हिअर. गो देअर. गो देअर म्हणजे तिकडे जा. कम हिअर म्हणजे इकडे या. लुक ऍट द डोअर किंवा लुक ऍट मी. लुक ऍट मी, माझ्याकडे पहा. लुक ऍट द डोअर. लुक ऍट द डोअर, दरवाजाकडे पहा. ओपन द डोअर. ओपन द डोअर. ओपन द विंडो म्हणजे दरवाजा उघडा. स्टँड अप, उभे राहा. प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. वर्क हार्ड. स्टँड अप, वर्क हार्ड, कठीण परिश्रम करा. आणखीन काय, प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. प्ले क्रिकेट. ब्रिंग 1 ग्लास वॉटर. ब्रिंग 1 ग्लास वॉटर म्हणजे काय, 1 ग्लास पाणी आण. अशा प्रकारे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनतात. छोटे पण असतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि मोठे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनतात. आता पहा मोठे कसे बनतात. इथे मी थोडस मोडून तुम्हाला दाखवते मोठे कसे बनतात. आता हे पहा, मेक 10 कप ऑफ टी. हे काय, मेक काय, क्रियापद आहे, V1 आहे. मेक कप ऑफ, सॉरी, मेक 10 कप ऑफ. मेक 10 कप ऑफ टी म्हणजे काय, 10 कप चहा बनवा किंवा बनव. टेक दिस नोटबुक, ही वही घे. टेक दिस नोटबुक, ही वही घे. अशा प्रकारे. आणखीन काय, ईट दॅट फ्रूट. ईट दॅट फ्रुट्स, ती फळे खा. अशा प्रकारे भरपूर खूप सारी सेंटेन्सेस कमांड मध्ये येतात. हे काय आहे, कमांड आहे, आज्ञा आहे. मेक 10 कप ऑफ टी, 10 कप म्हणजे 10 कप चहा बनवा. टेक दिस नोटबुक, ही नोटबुक घ्या. ईट दॅट फ्रूट, ती फळे खा. खराब होत आहेत ना ती फळे, खाऊन टाका. अशा प्रकारे आज्ञा केली जाते. गो देअर, तिकडे जा. कम हिअर, इकडे या. स्टँड अप, उभे राहा. लुक ऍट मी, माझ्याकडे पहा. लुक ऍट द बोर्ड, बोर्डकडे पहा मुलांनो, आपण असं म्हणतो, टीचर म्हणतात. तर ती काय झाली, आज्ञा झाली. वर्क हार्ड, कठीण परिश्रम करा. प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. ब्रिंग 1 ग्लास वॉटर, एखादे वडील म्हणू शकतात मुलाला किंवा मग टीचर पण मुलाला म्हणू शकतात, माझ्यासाठी 1 ग्लास पाणी आण.
कुणीही म्हणू शकतं, पाहुणे आलेले म्हणू शकतात, मोठी माणसे छोट्या मुलांना म्हणू शकतात. ब्रिंग 1 ग्लास वॉटर, मला 1 ग्लास पाणी आण. ही काय झाली? आज्ञा झाली. आता आपण पुढे पाहणार आहोत ऍडवाइस. आता इथे पाहणार आहोत आपण ऍडवाइस. ऍडवाइस म्हणजे काय? सल्ला. तर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्येच येते ऍडवाइस, सल्ला. याचं सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्येच मोडते. ऑलवेज वॉक टू द लेफ्ट, हे काय आहे? सल्ला एक. काय? ऑलवेज, ऑलवेज वॉक टू द लेफ्ट म्हणजे काय? नेहमी डाव्या बाजूने चाला. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. मी मराठीमध्ये देत नाही पण सांगते मराठीमध्ये, ते तुम्ही लिहून घ्या. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. ऑलवेज स्पीक द ट्रूथ, हे काय आहे? सल्ला आहे. कोणीतरी सल्ला देत आहे की तुम्ही काय करा? नेहमी हसत राहा. नेहमी डाव्या बाजूने चाला, हा सल्ला आहे. ऑलवेज स्पीक द ट्रूथ, नेहमी खरे बोलावे, हा सल्ला आहे कोणाचा तरी कोणाला. ऑलवेज स्पीक द ट्रूथ. अशा प्रकारे हा कोणाचा तरी कोणाला तरी सल्ला आहे. आता पहा आणखीन काय येते. ऑलवेज ड्राईव्ह द कार स्लोली, ऑलवेज ड्राईव्ह द कार स्लोली. ऑलवेज ड्राईव्ह द कार स्लोली. अशा प्रकारे म्हणजे काय? नेहमी कार कशी चालवा? हळूहळू चालवा. ऑलवेज बी हॅपी, नेहमी आनंदी राहा. ऑलवेज बी हॅपी, नेहमी आनंदी राहा. आणखीन काय येऊ शकतं? ओबे युअर पॅरेंट्स म्हणजे काय? ओबे म्हणजे आज्ञेचे पालन करणे. आपल्या पालकांच्या आज्ञेचे पालन करा. ओबे युअर पॅरेंट्स, ओबे युअर पॅरेंट्स म्हणजे काय? तुमच्या पालकांच्या आज्ञेचे पालन करा किंवा आपल्या पालकांच्या आज्ञेचे पालन करा. माइंड युअर ओन बिझनेस, हे तुम्ही ऐकलं असेल नेहमी पिक्चर मध्ये, मालिकेमध्ये, कुठेही हे शब्द असतात. हा वर्ड म्हणजे हे सेंटेन्स असते, माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस हे सेंटेन्स नेहमी पिक्चर मध्ये, मालिकेमध्ये असते. माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे काय? तू तुझ्या कामात लक्ष घाल किंवा तू तुझं काम पहा, तू तुझं काम पहा. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा. काय करा? बोलण्यापूर्वी विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी काय करा? विचार करा. अशा प्रकारे आणखीन काय? डोंट स्मोक, डोंट स्मोक म्हणजे काय? धूम्रपान करू नका. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, हे पहा. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर उठा. अशा प्रकारे गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. इथं खाली जागा नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे लिहिता नाही आलं तर तुम्ही समजून घ्या. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. अशा प्रकारे ही सर्व वाक्य कशामध्ये मोडतात? ऍडवाइस. ऍडवाइस म्हणजे काय? हा सल्ला आहे. ऑलवेज वॉक टू द लेफ्ट, नेहमी डाव्या बाजूने चालावे. ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. ऑलवेज स्पीक द ट्रूथ, नेहमी खरे बोला. ऑलवेज ड्राईव्ह द कार स्लोली, नेहमी कार सावकाश चालवा. ऑलवेज बी हॅपी, नेहमी आनंदी राहा. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा. डोंट स्मोक, स्मोकिंग करू नका. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, नेहमी सकाळी लवकर उठावे. आणखीन काय? ऑलवेज स्पीक द ट्रूथ, ऑलवेज बी हॅपी. ओबे युअर पॅरेंट, आपल्या पालकांच्या आज्ञेचे पालन करा. माइंड युअर ओन बिझनेस, तू तुझ्या कामात लक्ष घाल किंवा तू तुझं काम पहा. अशा प्रकारे. चला आता आपण पुढे पाहणार आहोत रिक्वेस्ट. रिक्वेस्ट पासूनचे सेंटेन्सेस. आता हे पहा,
रिक्वेस्ट रिक्वेस्टची सेंटेन्स आपण इथे आता पाहणार आहोत. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. तर रिक्वेस्ट मध्ये काय? रिक्वेस्टचे सेंटेन्स कशापासून सुरुवात होतात? काइंडली आणि प्लीज यापासून सुरुवात होतात. आपला व्हिडिओ लवकरात लवकर संपावा म्हणून मी इथे सेंटेन्सेस अगोदरच आता लिहून घेतले आहेत. आता हे पहा, प्लीज टेक दिस चेअर म्हणजे काय? ही चेअर तू पकड किंवा धर, ही चेअर तू धर, अशा प्रकारे. आणखीन काय? डोंट डिस्टर्ब मी प्लीज, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. प्लीज डोंट गो एनीवेअर म्हणजे काय? कोठेही, कृपया तू कोठेही जाऊ नकोस, अशा प्रकारे. आणखीन काय? काइंडली लेंड मी युअर पेन म्हणजे काय? काइंडली म्हणजे कृपयाच आणि प्लीज म्हणजे पण कृपयाच. तर कोणते सेंटेन्सेस काइंडलीने सुरुवात होतात तर कोणते प्लीजने सुरुवात होतात. असं काही नाही की प्लीज सुरुवातीलाच घ्यावे, शेवटीही येते. हे पहा इथे शेवटीही प्लीज घेऊ शकतो आपण. प्लीज कुठेही बसते, सुरुवातीला नाहीतर शेवटी, अशा प्रकारे प्लीज कुठेही बसते. काइंडली लेंड मी युअर पेन म्हणजे काय? कृपया मला तुमची पेन द्या किंवा तुझी पेन द्या. डोंट डू इट म्हणजे काय? ते करू नकोस किंवा ते करू नका. प्लीज वर्क व्हेरी हार्ड म्हणजे काय? कृपया कठीण परिश्रम घ्या, कठीण परिश्रम करा, अशा प्रकारे. प्लीज लिव्ह मी अलोन म्हणजे काय? कृपया मला एकट्याला सोडा. प्लीज लिव्ह मी अलोन, मला एकट्याला सोडा, अशा प्रकारे. आणखीन काही सेंटेन्सेस आहेत रिक्वेस्टचे, ते मी इथे तुम्हाला देते आणखीन. आता हे पहा, काइंडली फॉरगिव्ह अस म्हणजे काय? कृपया आम्हाला माफ करा किंवा आमचं विसरून जा. फॉरगिव्ह म्हणजे विसरणे. प्लीज कृपया आम्हाला माफ करा. प्लीज हेल्प दॅट लेडी म्हणजे काय? त्या स्त्रीला मदत करा. आणखीन काय? प्लीज ड्रॉ दिस पिक्चर्स म्हणजे कृपया ही चित्रे काढा. हे काय आहे? सगळ्या रिक्वेस्ट आहे. प्लीज, काइंडली ज्या येते ते काय असते? रिक्वेस्ट असते. तुम्ही असे करा, तसे करा, अशा प्रकारे मला मदत करा, त्या स्त्रियांना हेल्प करा, अशा प्रकारे हे काय आहेत? रिक्वेस्ट आहेत. आता पुढे आपण ऑर्डरचे काही सेंटेन्सेस पाहणार आहोत. आता पहा ऑर्डरचे सेंटेन्सेस. हुकूम, ऑर्डर म्हणजे काय? हुकूम. क्लीन दॅट रूम म्हणजे काय? ती रूम स्वच्छ करा किंवा ती खोली स्वच्छ करा. गो देअर फास्ट तेथे लवकर जा किंवा तिकडे लवकर जा. डू युअर वर्क स्लोली म्हणजे काय? तू तुझे काम हळूहळू कर किंवा तुम्ही तुमचे काम हळूहळू करा. हे काय? हुकूम आहे. म्हणजे आता समजा एखादी काय म्हणतात, घर मालक आहे आणि त्यांच्या सर्वंटला हुकूम देतो. काय म्हणतोय? तुमचे काम तुम्ही स्लोली करा, कुठल्याही वस्तू पाडू नका किंवा गोंधळ घालून ठेवू नका. डू युअर वर्क स्लोली, गो देअर फास्ट तिकडे लवकर जा. क्लीन, ऑर्डर सोडतोय त्यांच्या सर्वंट्सला. डू युअर होमवर्क नाईसली, एखादी शिक्षक काय म्हणतात? टीचर मुलांना डू युअर होमवर्क नाईसली म्हणजे काय? तू तुझा गृहपाठ चांगल्या प्रकारे कर किंवा तुम्ही तुमचा गृहपाठ चांगल्या प्रकारे करा. कॉल दिस गर्ल, त्या मुलीला बोलवा. फिनिश दॅट ऍपल, ते सफरचंद संपवा लवकर. अशा प्रकारे आपण ऑर्डर सोडू शकतो, हुकूम सोडू शकतो. ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. होल्ड युअर टंग म्हणजे काय? होल्ड युअर टंग, तुमची जीभ सांभाळा म्हणजे जीभ सांभाळून बोल म्हणतात ना आपण. तुमची जीभ सांभाळा, होल्ड युअर टंग. रीड धिस लेसन म्हणजे काय? हा धडा वाचा. आणि राईट अॅन एसे म्हणजे एक निबंध लिहा. अशा प्रकारे हे ऑर्डरचे सेंटेन्सेस काही मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण प्रोहिबिशनचे सेंटेन्सेस पाहू. प्रोहिबिशन म्हणजे काय? मनाई, नकार देणे, अशा प्रकारे याची सेंटेन्सेस आपण आता इथे पाहणार आहोत. आता हे पहा प्रोहिबिशन म्हणजे काय? मनाई म्हणजे काय? नकार देणे किंवा नाही म्हणणे, अशा प्रकारे. म्हणजे नकारात्मक वाक्य. हे करू नका, ते करू नका, असे करू नका, तसे करू नका वगैरे. डू नॉट टेल अ लाय म्हणजे काय? खोटे बोलू नये. डोंट एनिथिंग म्हणजे काहीही करू नका. डोंट डू दॅट म्हणजे काय? ते करू नका. परत काय? डोंट बॉदर टू पुअर म्हणजे काय? गरिबांना त्रास देऊ नका. बॉदर म्हणजे काय? त्रास देणे. टू पुअर म्हणजे गरिबांना त्रास देऊ नका.
डोंट टॉक एनिथिंग म्हणजे काय, काहीही बोलू नका. डोंट हर्ट द अॅनिमल, प्राण्यांना त्रास देऊ नका. म्हणजे काय, मनाई करत आहेत, विरोध करत आहेत, नकार देत आहेत, म्हणजे असे करू नका, तसे करू नका. हे प्रोहिबिशन मध्ये सेंटेन्सेस मोडतात. परत काय, डोंट लाफ ऍट अदर म्हणजे इतरांवरती हसू नका. डोंट बॉदर द एल्डर्स म्हणजे काय, वयस्क लोकांना त्रास देऊ नका, एल्डर्सला त्रास देऊ नका. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस प्रोहिबिशन मध्ये मोडतात. आता आणखीन कोणता प्रकार राहिलेला आहे, आता प्रपोजल. प्रपोजल म्हणजे काय, प्रस्ताव. आता आपण प्रस्तावचे वाक्य पाहू, प्रपोजलचे सेंटेन्सेस इथे पाहू. हे सर्व काय, प्रोहिबिशन, प्रपोजल, परत काय, सजेशन, ऍडवाइस, असे हे जे सेंटेन्सेस आहेत ते सगळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मोडतात. आता पहा इथे आपण प्रपोजलची सेंटेन्सेस पाहणार आहोत. प्रपोजलच्या सेंटेन्सेस मध्ये काय आहे हे पहा. प्रपोजल म्हणजे काय, प्रस्ताव मांडणे, प्रस्ताव किंवा सजेशन, सुचवणे. सजेशन म्हणजे काय, सुचवणे. अशा प्रकारे. लेट अस गो फॉर अ वॉक म्हणजे काय, चला आपण फिरायला जाऊया. आता आपण काय, चला आता आपण फिरायला जाऊया. लेट अस गो फॉर रन, आता चला आपण पळायला जाऊया. चला आपण पळायला जाऊया. लेट अस गो फॉर. नाऊ लेट अस गो फॉर स्विमिंग, आता चला आपण पोहायला जाऊया. लेट हर स्टे हर फॉर फ्यू डेज. लेट हर स्टे हर फॉर फ्यू डेज, तिला इथे काही दिवस थांबू द्या. हा प्रस्ताव मांडलाय आपण, तिला इथे काही दिवस थांबू द्या. अशा प्रकारे तिला इथे काही दिवस थांबू द्या. हा आपण त्यांच्या समोर, दुसऱ्या समोर काय केलाय, प्रस्ताव मांडलाय. किंवा काय म्हणतो आपण, लेट अस गो फॉर वॉक, चला आपण थोडे फिरायला जाऊया. चला आता आपण थोडं पळायला जाऊया. अशा प्रकारे दुसऱ्या समोर आपण प्रस्ताव मांडलाय. परत काय, नेव्हर लेट हर स्टे हिअर. नेव्हर लेट हर स्टे हिअर म्हणजे काय, तिला इथे कधीच थांबू देऊ नका. परत काय, लेट देम रन म्हणजे काय, त्यांना पळू द्या. नेव्हर लेट देम रन, नेव्हर लेट देम रन. याचं जर आपण आता इथं केलं, नेव्हर लेट देम रन, नेव्हर लेट देम रन केलं तर काय होईल त्याचा अर्थ, त्यांना कधीच पळू देऊ नका. लेट मी मीट हिम, मला त्यांना भेटू द्या. लेट मी मीट हिम, मला त्यांना भेटू द्या. लेट हिम पेंट, त्यांना पेंट करू द्या म्हणजे काय, रंग लावू द्या, रंगवू द्या त्यांना. नेव्हर लेट हिम पेंट, त्यांना कधीच रंगवू देऊ नका. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस प्रपोजल मध्ये येतात. प्रपोजल हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मोडते. आता आपण पाहणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा एक प्रकार आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, इच्छादर्शक वाक्य. आता हे पहा, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा हा एक प्रकार आहे. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. इच्छादर्शक वाक्य काय आहेत म्हणजे काय, त्यामध्ये काय, आता ह्या इच्छादर्शक वाक्य म्हणजे काय, अशा प्रकारच्या वाक्यामध्ये काय असते, प्रार्थना केली जाते. आणखीन काय, आपली इच्छा व्यक्त केली जाते आणि आशीर्वाद दिला जातो. आशीर्वाद कसं, मे गॉड ब्लेस यू, हा आशीर्वाद आहे. इच्छा व्यक्त केली जाते, आय विश, अशा प्रकारे. तर काय, याही वाक्यांच्या शेवटी काय, उद्गारवाचक, वाक्याप्रमाणे उद्गारवाचक चिन्ह येते. याही वाक्याच्या शेवटी काय, उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी काय, उद्गारवाचक चिन्ह येते. तशी याही वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. आणखीन काय, या वाक्याची सुरुवात मे आणि विशने सुरुवात होते. या वाक्यांची सुरुवात मे आणि आय विशने होते. कोणत्या, ऑप्टेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्यांची सुरुवात आय विशने आणि मेने होते. आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हासारखं जे, उद्गारवाचक चिन्हाचं जे हे असतं, काय म्हणतात, चिन्ह असतं, उद्गारवाचक चिन्ह असतं, ते ऑप्टेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पण येते. चला तर आपण आता सेंटेन्सेस पाहू. ही झाली माहिती. आता हे पहा, मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू म्हणजे काय, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ किंवा देव तुमचे भले करू, असेही याचा अर्थ होतो. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. तर काय, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय काय येते, अशा प्रकारच्या वाक्य कशा प्रकारे होतात ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचे. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रार्थना केली जाते, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये इच्छा व्यक्त केली जाते आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये आशीर्वाद दिला जातो. अशा प्रकारचे ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य असतात. आता हे पहा, मे गॉड ब्लेस यू, देव तुम्हाला
आशीर्वाद येवो. आय विश आय हॅड कार म्हणजे काय, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे कार असावी. विश म्हणजे काय, इच्छा आपली. आय विश माझी अशी इच्छा आहे की आय हॅड अ कार, माझ्याकडे कार असावी. अशा प्रकारे. थांबा, पुढे काय, लॉंग लिव्ह माय सन म्हणजे काय, माझ्या मुला दीर्घायुषी हो. आता पहा, लॉंग लिव्ह माय सन म्हणजे काय, माझ्या मुला दीर्घायुषी हो. परत काय, मे युअर नाही, आता इथे पहा काय आहे, मे युअर टीम विन द मॅच म्हणजे काय, तुमचा संघ सामना जिंको. मे युअर टीम विन द मॅच, तुमचा संघ सामना जिंको हा आशीर्वाद आहे. समजा आपण मॅच खेळण्याच्या अगोदर कोणाच्या पाया पडलो, कोणाचा आशीर्वाद घेतलो, तर ते काय म्हणतील, मे युअर टीम विन द मॅच म्हणजे तुमची टीम सामना जिंको. लॉंग लिव्ह द किंग म्हणजे काय, म्हणजे राजाला दीर्घायुष्य मिळो. मे गॉड ब्लेस अस ऑल म्हणजे काय, देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. अशा प्रकारे. मे यू टू लिव्ह लॉंग इनफ टू सी युअर, आता मे यू टू लिव्ह लॉंग इनफ टू सी युअर ग्रँड चिल्ड्रन म्हणजे काय, तुमच्या नातवंडांना पाहण्यासाठी तुम्ही दीर्घायुष्य व्हा किंवा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्या नातवंडांना पाहण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो किंवा तुम्ही दीर्घायुष्य व्हा. अशा प्रकारे. आय विश यू व्हेरी सक्सेसफुल म्हणजे मी तुम्हाला, आय विश यू व्हेरी सक्सेसफुल म्हणजे तुम्ही काय, खूप सक्सेस व्हा तुमच्या जीवनामध्ये. आय विश यू माझा असा आशीर्वाद आहे किंवा अशी माझी विश आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सक्सेसफुल व्हा. आय विश यू अ हॅपी जर्नी टुगेदर म्हणजे काय, मी तुम्हाला एकत्र प्रवासाच्या शुभेच्छा देते. परत तुम्ही काय म्हणू शकता, आय विश यू अ व्हेरी सक्सेसफुल मॅरिड लाईफ. आय विश यू अ व्हेरी सक्सेसफुल मॅरिड लाईफ. अशा प्रकारे पण आपण इथे म्हणू शकतो. मॅरिड लाईफ म्हणजे काय, आय विश यू अ व्हेरी सक्सेसफुल मॅरिड लाईफ म्हणजे मी तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनासाठी, आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते किंवा तुमचं वैवाहिक जीवन सुखी हो अशी मी आशा करते. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. चला, तर तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, आता माझा टेलिग्राम आयडी आहे. तुम्हाला जर सर्व माझे व्हिडिओ पाहायचे असतील म्हणजे आता युट्यूब वरती कुठेही तुम्हाला सर्च करत बसावं लागतं, तर तुम्हाला सर्व व्हिडिओ टेलिग्राम वरती भेटून जातील. माझा टेलिग्राम आयडी आहे संध्या वाघोले आळंगे हा माझा काय आहे, टेलिग्राम आयडी आहे. इथे तुम्ही मला फॉलो करून घ्या, तिथे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.